छत्रपति संभाजीनगर में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में शिवसेना शिंदे गुट नेता व कैबिनेट मंत्री संजय सिरसाटे ने महाविकास आघाड़ी के पराजय को लेकर कांग्रेस पर गंभीर आरोप लगाए। आगे सिरसाटे ने बारामती उपचुनाव, अशोक खरात प्रकरण, एलपीजी गैस सिलेंडर किल्लत, सामाजिक कार्यकर्ता अंजलि धामीने के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर खरात प्रकरण में 17 कॉल आरोप जैसे मुद्दों पर भी अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। काँग्रेस ही कधीही, तुम्हाला कल्पना नसेल परंतु मी सांगतो की जेव्हा ही आघाडी व्हायची होती ना, त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे राष्ट्रवादी ही उभाट्याबरोबर गेली होती, परंतु काँग्रेसने सांगितलं की आम्हाला हायकमांडचा आम्हाला आदेश पाहिजे। 7 वाजेपर्यंत राज्यपालाकडे पत्र द्यायचंय, तरीही काँग्रेसने कोणताही त्यांना होकार दिला नव्हता। म्हणून ही काँग्रेसची नीती आहे। काँग्रेस ही इतर पक्षाच्या नीतीवर चालत नाही, ते त्यांच्या नीतीवर चालते। म्हणून जे काही सरकार पडलं त्या टायमाला काँग्रेस कारणीभूत होतं हे म्हणणं आता यांना ते जाणवतंय। परंतु हे सरकार त्याच्यापूर्वीही 6 महिन्यापूर्वी पडलं असतं। त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणून बुजून तालिका अध्यक्ष पदावर बसवलं, 12 आमदार निलंबित केले आणि म्हणून हे सरकारचा जो कालावधी मरण जे होतं ते 6 महिने पुढे ढकलले गेलं होतं। एक बरं झालं, संजय राऊतला या माध्यमातून हे तरी कळालं की ज्यांच्या विश्वासावर उद्धव साहेबांचं भाषण आहे, त्यात उद्धव साहेब जेव्हा हा मेळावा आमचा झाला बीकेसीला, त्या टायमाला उद्धव साहेब असे बोलले होते, मी 25 वर्ष मित्र म्हणून ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी मला सडवलं, परंतु ज्यांच्या विरोधात मी बोललो त्यांनी मला सन्मान दिला। या सन्मानाच्या भुकेपायी जेव्हा ते काँग्रेस बरोबर गेले, त्याचे परिणाम आज त्यांना दिसत आहेत की पक्ष सुद्धा संपलेला आहे। म्हणून आता काँग्रेसवर टीका करून तुम्हाला चालणार नाही, तर तुम्ही घेतलेला चुकीचा निर्णय हा आज पश्चाताप तुम्हाला करायला भाग पाडतो। तुमच्या बोलण्यातून जाणवलं तुमचं हे जे बंड आहे ते 6 महिने आधीच झालं असतं, आमदार निलंबित 6 महिने अगोदर झालं असतं। हे 12 आमदारांना जे निलंबित केलं, पार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं ना। का निलंबित केलं? तर अध्यक्ष बरोबर अरेरावी केली, थोडा गोंधळ घातला, असं कधी होत नसतं। त्यांना निलंबित करण्याचं कारणच ते होतं की यांचा जे काही एकोपा दिसत होता त्यांना तो दिसू नये, आणि म्हणून 12 आमदार कसे कमी होतील हा प्रयत्न त्या टायमाला महाविकास आघाडीने केला होता। हे बघा, मी अनेक वेळेला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पाहिलेलं आहे, ज्या ठिकाणी एखादा मोठा नेता अपघाती जातो किंवा दुर्दैवाने त्याचं निधन होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सर्वांची इच्छा असते आणि संस्कृती आपली। म्हणून पक्ष कोणत्या पक्षाचा नेता हे न पाहता अशा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात या भूमिकेवर सर्वजण असतात। उद्या काँग्रेस असो का आणखी शिवसेनेचा असो का भाजपचा असो, कोणीही असो, एनी काय, म्हणून अशा वेळेला बिनविरोध निवडणुकी झाली पाहिजे। परंतु आता काँग्रेस ज्या पद्धतीने त्यांचा उमेदवार जाहीर करते, यामुळे महाराष्ट्राच्या या असलेल्या संस्कृतीला किंवा असलेल्या पहिल्याच्या जे काही चालत आलेल्या परंपरेला छेद निश्चित काँग्रेसने दिलेला आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये सगळीकडे दिसेल। अजित दादाचं फक्त नावच पुरेसं आहे, खाजगी टक्करे पडण्याची गरज नाही, समस्त दादाप्रेमी असे बॅनर आज बारामतीमध्ये लागले। त्यांचा तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही। परंतु हे बॅनर कोणी लावले, काय लावले, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। परंतु एक निश्चित आहे की अशी धुसफूस ही राष्ट्रवादीमध्ये अजित दादा गेल्यानंतर त्याचं आता प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि आम्हाला असं वाटतं की सुनेत्राताई वहिनी जे आहेत त्या ह्या सक्षम आहेत, त्या ह्याच्यावर निश्चित तोडगा काढतील।